नमस्कार मित्रांनो, सध्या निवडणुकीच्या या वातावरणामध्ये सर्वत्र चर्चा येते की एबी फॉर्मची आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा एबी फॉर्म अशी सगळीकडे चर्चा जेव्हा ऐकायला येते तेव्हा हे एबी फॉर्म आहे तरी काय, याचं एवढ्या निवडणुकीमध्ये काय महत्व आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये सारखे प्रश्न निर्माण होतात की राजकीय करता एबी फॉर्मसाठी का जोर लावतोय, मग राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी याला महत्व आहे का? तर मित्रांनो, याचं उत्तर होय. मग जेव्हा आपण ही चर्चा ऐकतो की व्हॉट आर एबी फॉर्म्स अँड व्हाय दे आर क्रुशियल, तर अशा वेळेस आपल्या लक्षात येतं की या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार हा एबी फॉर्म मला कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचं कारणच आहे की संबंधित उमेदवार एबी फॉर्म ज्याला मिळतो ना, तो पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो. त्याला संबंधित पक्षाचं चिन्ह दिलं जातं. मग केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम जर बघितले किंवा विधानसभा असेल, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, तर मित्रांनो याच्यामध्ये आपण एबी फॉर्मच्या संदर्भात नेहमीच ऐकतो. मग निवडणुकीच्या काळातील सर्वात महत्वाची ही दोन कागदपत्र म्हणजे एबी फॉर्म. या दोन फॉर्मला एकत्रितपणे एबी फॉर्म असं म्हटलं जातं. फॉर्म ए म्हणजे काय असा प्रश्न निर्माण झाला असेल तर हा मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हणा किंवा नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर किंवा राज्याचा मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पक्षाच्या पदाधिकाऱ्याची नावे सांगणारा हा फॉर्म आहे, ज्यावर राजकीय पक्षाचा अध्यक्ष किंवा सचिवांची स्वाक्षरी असते. फॉर्मवर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी सुद्धा आवश्यक असते. या फॉर्म ए मध्ये त्या उमेदवाराचं नाव, त्याचं पक्षातील पद आणि चिन्ह याची माहिती असते. अनेकदा उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर तो बाद ठरतो, त्यामुळे सर्व कागदपत्र योग्य असणं आवश्यक आहे. अर्ज बाद झाला आणि पक्षाने जाहीर केलेला उमेदवार त्यामुळे निवडणुकीतनं बाहेर जाऊ शकतो याची दक्षता घेऊनच त्या ठिकाणी पक्ष फॉर्म देताना अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतात. मित्रांनो, फॉर्म बी म्हणजे काय असा प्रश्न आपल्या समोर जर निर्माण झाला असेल तर फॉर्म बी हा राजकीय पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याकडून, म्हणजे ज्याच्या नावाचा उल्लेख पक्षाच्या अध्यक्ष आणि सचिवाने जारी केलेल्या फॉर्म ए मध्ये आहे, त्याच्याकडून मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरकडे केला जातो. हे पत्र रिटर्निंग ऑफिसरला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची माहिती देणार आहे, ज्याला पक्षाचं चिन्ह दिलं जातं. प्राथमिक उमेदवाराने नामांकन छाननी दरम्यान नाकारले गेल्यास चिन्ह आणि उमेदवारी वाटपासाठी पर्यायी नाव देखील पत्रात असतं. म्हणजे फॉर्म बी हा देखील प्रमाणित करतो की ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली गेली आहे तो राजकीय पक्षाचा सदस्य आहे आणि त्याचं नाव पक्षाच्या यादीमध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे मित्रांनो त्या ठिकाणी ए आणि बी फॉर्म हे पक्षाचं चिन्ह आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणून कार्यकर्ते एबी फॉर्मसाठी जी धडपड करतात ना, जेणेकरून पक्षाचं असलेलं चिन्ह आपल्याला मिळावं, पक्षाचा पाठिंबा मिळावा, पक्षाचा संपूर्ण आपल्याला जर सहकार्य मिळालं तर निश्चितच आपल्याला निवडणूक जिंकणं सोपं होईल. या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड असते की मला एबी फॉर्म मिळावा. म्हणून पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपण जर जाहीर झालो तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला पक्षाकडनं पाहिजे तर सपोर्ट मिळून आपण निवडून येऊ. पण मित्रांनो ही त्यांची अपेक्षा आहे. या ठिकाणी विविध पक्षाच्या सदस्यांनी अर्ज भरल्यानंतर प्रश्न आपला आहे की आपण आता कुणाला निवडून द्यायचा. कारण अनेक व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीला उभे असतील, काही पक्षामार्फत असतील, काही राष्ट्रीय पक्ष असतील, काही प्रादेशिक असतील, काही स्वतंत्रपणे उभे असतील. पण यापैकी कुणाला निवडून द्यायचं हा अधिकार मात्र तुमचा आणि आपला आहे. निश्चितच त्यासाठी आपल्या मतदानाचा अधिकार जे आपलं कर्तव्य आहे ते आपण बजावणार आहोत. ओके, थँक्यू.